नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकमध्ये एक महत्त्वाचा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत। टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 85 अँड 86 यावर हा प्रॉब्लेम आहे। रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट आणि त्याखाली 6 ॲडजस्टमेंट्स टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे। यावरून आपल्याला आणि या प्रॉब्लेममधल्या त्या कन्सर्नचं नाव आहे पारनेर स्पोर्ट्स क्लब पुणे। दिलेल्या रिसिट अँड पेमेंट अकाउंट आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशनवरून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, क्लोजिंग बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं आहे। त्याच्यासोबत ओपनिंग बॅलन्स शीट देखील आपण तयार करणार आहोत, जेणेकरून या कन्सर्नचा, या संस्थेचा ओपनिंग कॅपिटल फंड आपल्याला कळेल। दिलेल्या प्रॉब्लेममध्ये एकूण 6 ॲडजस्टमेंट्स आहेत। त्यापैकी डोनेशन, एंट्रन्स फीज, सबस्क्रिप्शन, स्पोर्ट्स मटेरियल यांच्यावर ॲडजस्टमेंट्स आहेत। आणि ॲडजस्टमेंट नंबर 4 मध्ये 1 एप्रिल 2018 ओपनिंग डेटला असणारे अकाउंट्स, असेट्स आणि लायबिलिटीज 1/4/2018 या तारखेला असणारे अकाउंट्स ॲडजस्टमेंट क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे। काही अकाउंट्स ऑलरेडी मी ब्लॅकबोर्डवर ट्रान्सफर केलेला आहे, त्याची माहिती मी तुम्हाला अगोदर सांगेन, एक्सप्लेन करेन आणि त्यानंतर आपण उरलेला प्रॉब्लेम ॲडिशनल इन्फॉर्मेशनमधून जे काही राहिलेले ॲडजस्टमेंट्स आहेत ते आपण सॉल्व करू। सुरुवातीला ॲडजस्टमेंट नंबर 4 पाहूया। ज्या ॲडजस्टमेंट नंबर 4 मध्ये त्यांनी 1 एप्रिल 2018 या ओपनिंग डेटचे ओपनिंग बॅलन्सेस दिले। त्यातला पहिला अकाउंट असा आहे बिल्डिंग फंड। बिल्डिंग फंड हे लायबिलिटी असतो, म्हणून ओपनिंग बॅलन्स असल्यामुळे ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्डिंग फंड 47,000। ॲडजस्टमेंटमध्ये तर 2 इफेक्ट येईल। मग या बिल्डिंग फंडचा दुसरा इफेक्ट क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला। याची अमाऊंट इनरला घेतलं, याचं कारण चालू वर्षाचा जो काही डोनेशन आहे त्यामधली काही रक्कम बिल्डिंग फंडची असल्यामुळे बिल्डिंग फंडची रक्कम इनर कॉलमला घेतलं। त्यानंतरचा दुसरा अकाउंट दिले प्रश्नामध्ये बँक ओव्हरड्राफ्ट। मग बँक ओव्हरड्राफ्टचा पहिला इफेक्ट, बँक ओव्हरड्राफ्ट पण लायबिलिटीज आहे, ओपनिंगचं असल्यामुळे ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट 32,000। तर याचा दुसरा इफेक्ट आपल्याच प्रॉब्लेममध्ये जो रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट आहे त्या रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटच्या पेमेंट साईडला आहे बँक ओव्हरड्राफ्ट 32,000 म्हणून ते कॅन्सल करायचा। म्हणजे लास्ट इयरचा असणारा हा 32,000 पेमेंट साईडला असणाऱ्या बँक ओव्हरड्राफ्ट म्हणून पेड करून टाकले, म्हणून या 32,000चा सेकंड इफेक्ट पेमेंट साईडला आलेला आहे। म्हणून पेमेंट साईडला असणारा बँक ओव्हरड्राफ्ट 32,000 त्याला सर्कल करून कॅन्सल करायचा, त्याचा इफेक्ट दाखवायचा नाही, कारण त्याचा इफेक्ट इथूनच आलेला आहे। यानंतरचा तिसरा अकाउंट आहे लँड हे असेट असतो। पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला लँड 1,50,000 आणि दुसरा इफेक्ट क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला लँड 1,50,000। प्रत्येकाचे 2-2 इफेक्ट येत आहेत। बिल्डिंग फंड, बँक ओव्हरड्राफ्ट या ठिकाणी आणि पेमेंट साईडला आलेला आहे, कॅन्सल करायचा ते। आणि आता लँड। यानंतरचा चौथा अकाउंट आहे स्पोर्ट्स मटेरियल। स्पोर्ट्स मटेरियल हे देखील असेट असतो।
ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला स्पोर्ट्स मटेरियल 30,000. मग हे जे स्पोर्ट्स मटेरियल ओपनिंगचा असेट आहे, हा स्पोर्ट्स मटेरियल चालू वर्षामध्ये जे स्पोर्ट्स मटेरियल परचेस केलेलं आहे त्याच्यामध्ये ॲड करायचा असतो. म्हणून चालू वर्षाच्या परचेस केलेल्या स्पोर्ट्स मटेरियलमध्ये ॲड ओपनिंग स्टॉक याची रक्कम आहे 30,000. मग इनरला रक्कम 80,000. पुढच्या ॲडजस्टमेंटमध्ये क्लोजिंग स्टॉक येणार आहे स्पोर्ट्स मटेरियलला, यासाठी रक्कम इनर कॉलममध्ये घेतलेलं आहे. यानंतर सबस्क्रिप्शन दिले त्यांनी लास्ट 2 इयरचे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2016-17 ₹2,500 and 2017-18 ₹4,000. मागच्या 2 वर्षाचं सबस्क्रिप्शन असल्यामुळे मागच्या ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला 2016-17ला 2,500 आहे आणि 2017-18ला 4,000 आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन याचा सेकंड इफेक्ट क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला इनर कॉलमला लिहित आहे. 16-17 2,500 आणि 17-18ला 4,000. या दोन रकमेचं सेकंड इफेक्ट या ठिकाणी आपण रेकॉर्ड केलो. हे झालं ॲडजस्टमेंट नंबर 4 वरील माहिती. अगोदर त्याचे बॅलन्स ट्रान्सफर करून घेतलो होता. यानंतर रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंटमधील काय अकाउंट्स इथे ट्रान्सफर केलेलं आहे त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला करतो. सुरुवातीला रिसिटची बाजू. रिसिटला एकदम स्टार्टला आहे तो बॅलन्स ब्राउट डाऊन. ते कॅश अकाउंटचं ओपनिंग बॅलन्स असतो. म्हणून ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला कॅश इन हँड 5,000. रिसिट अँड पेमेंट अकाउंटमधील प्रत्येक अकाउंटचं एकच इफेक्ट येतो. म्हणून ओपनिंग बॅलन्सचा एकच इफेक्ट. ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला कॅश इन हँड 5,000. यानंतरचे इन्कम्स. पहिला इन्कम आहे सबस्क्रिप्शन. मग 2016 आणि 2017, 16-17 या एका वर्षाचं आणि 17-18 या दुसऱ्या वर्षाचं, हे दोन्ही लास्ट इयरच आहे. कारण सध्या आपलं करंट इयर आहे 2018 आणि 19. इथं दिलेली 16-17ची रक्कम आणि 17-18ची रक्कम ही लास्ट इयरची रक्कम आहे. या लास्ट इयरच्या रकमेची रक्कम तुम्हाला लास्ट इयरच्याच रकमेमधून लेस करावं लागेल. 16-17ला 2,500 आउटस्टँडिंग होतं, 17-18ला 4,000 आउटस्टँडिंग होतं. तर रिसिट साईडला सांगितले की 16-17 पैकी 16-17च्या 2,500 रुपयापैकी 2,000 मिळालं म्हणून 2,000 लेस केलो. याची आणखी रक्कम येणं आहे 500. तसेच 2017-18 याची रक्कम आहे 4,000. या 4,000 पैकी रक्कम मिळालेला आहे 3,000. तर आणखी रक्कम येणं आहे 1,000. या पद्धतीनं रेकॉर्ड करायचा रिसिप्ट साईडला असणाऱ्या लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन. आणि ह्याच 500 बद्दल आणि ह्याच 1,000 बद्दल माहिती आपल्याला ॲडजस्टमेंट नंबर 2 मध्ये सांगितलेला आहे आणि तो पण ॲडजस्टमेंट इथं आपण सॉल्व्ह केल्यासारखा. ॲडजस्टमेंट नंबर 2 मध्ये असं सांगितलं की सबस्क्रिप्शन ₹500 फॉर 2016-17 and ₹1,000 for 2017 and 18 are still arrears. Arrears means outstanding. म्हणजे ही रक्कम ऑटोमॅटिकली आपल्याला मिळालं. कशा पद्धतीनं? लास्ट इयरची जी रक्कम आउटस्टँडिंग होतं त्या रकमेवरून आणि रिसिट साईडला जी रक्कम मिळालेला आहे त्या रकमेची वजाबाकी केल्यानंतर मागच्या 2 वर्षाची आउटस्टँडिंगची रक्कम जे आपल्याला ॲडजस्टमेंट क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे ते आपण रेकॉर्ड केलेलं आहे. ही माहिती ॲडजस्टमेंट क्रमांक 3 मध्ये आहे. ती माहिती आपण इथं रेकॉर्ड केलं. आता रिसिट साईडला असणारा पुढचा अकाउंट सबस्क्रिप्शनच, परंतु करंट इयरची रक्कम. मग हा करंट इयरची रक्कम सबस्क्रिप्शन इन्कम असल्यामुळे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणजे इन्कम साईडला रेकॉर्ड केलं 70,000. याच्यावर ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंगचा म्हणून अमाऊंट इनर कॉलमला रेकॉर्ड केलं. त्यानंतर पुढचा अकाउंट आहे डोनेशन. इन्कमच ॲडजस्टमेंट असल्यामुळे रक्कम इनर कॉलमला.
त्याच पद्धतीने इंटरन्स फी याच्यावर देखील ॲडजस्टमेंट आहे. रक्कम इनर कॉलमला 1700. त्यानंतर लाईफ मेंबरशिप फी कंसात रेव्हेन्यू म्हटले. रेव्हेन्यू याचा अर्थ किरकोळ. तो रेव्हेन्यू असल्यामुळे इन्कम साईडला आपण लाईफ मेंबरशिप फीज रेकॉर्ड केलं. समजा रेव्हेन्यू नसेल, कॅपिटल नेचरचे असेल तर ते कॅपिटल फंडमध्ये ॲड होत असतो. पण इथं आपल्याला प्रॉब्लेममध्ये सममध्ये सांगितले की तो लाईफ मेंबरशिप फीज रेव्हेन्यू आहे म्हणून ते आपण इन्कम साईडला रेकॉर्ड केलं. त्यानंतरचा अकाउंट आहे टोर्नामेंट रिसिट्स इन्कम. रक्कम आउटरला 60,000. इथं आपलं रिसिट साईड ट्रान्सफर झालं. आता पेमेंट साईड. पेमेंटच्या गोष्टी एक तर एक्सपेंडिचर असतात नाहीतर असेट्स असतात. आता हे अकाउंट कशा पद्धतीने ट्रान्सफर केलेलं आहे ते मी एक्सप्लेन करतो. बँक ओव्हरड्राफ्ट पहिला अकाउंट होता. तो ॲडजस्टमेंट नंबर 4 मधील हा जो बँक ओव्हरड्राफ्ट आहे याचा सेकंड इफेक्ट असल्यामुळे आपण कॅन्सल केलं. बँक ओव्हरड्राफ्ट तर कॅन्सल केलं, ते पुन्हा आपण रेकॉर्ड करायचं नाही. त्यानंतरचे पेमेंट्स, सॅलरीज एक्सपेंडिचरला रेकॉर्ड केलं. इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचरला रेकॉर्ड केलं. त्यानंतर म्युनिसिपल टॅक्सेस एक्सपेंडिचर रेकॉर्ड केलं. आणि परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, चालू वर्षामध्ये काही स्पोर्ट्स मटेरियल परचेस केलं. स्पोर्ट मटेरियल हे कन्झ्युमेबल असतात, म्हणजे ते दरवर्षी यूज करत असतो, वापरत असतो, म्हणून ते असेटला न घेता एक्सपेंडिचर साईडला घेतलं. तर त्यापैकी जेवढी शिल्लक आहे ती रक्कम नंतर ॲडजस्टमेंट बॅलन्स शीटच्या असेटला येणार. ही माहिती आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे. सध्या परचेस केलेले स्पोर्ट्स मटेरियल एक्सपेंडिचरला 50,000. तर ॲडजस्टमेंटमध्ये 4 मधील जो ओपनिंग स्पोर्ट्स मटेरियल आहे ते इथं आपण ॲड केलं. याच्यामधून क्लोजिंग स्पोर्ट्स मटेरियलचा स्टॉक लेस करायचा आहे म्हणून रक्कम इनरलाच रेकॉर्ड केलं. त्यानंतरचा अकाउंट जनरल एक्सपेन्सेस, बिलियर्ड एक्सपेन्सेस, रिपेअर्स टू ग्राउंड आणि टोर्नामेंट एक्सपेन्सेस हे चारही त्या कन्सर्नचे एक्सपेंडिचर्स असल्यामुळे चौघांचीही रक्कम आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला एक्सपेन्सेसला रेकॉर्ड केलं आणि प्रत्येकाची रक्कम आउटर साईडला घेतलं. आता यानंतर शेवटचा अकाउंट आहे तो म्हणजे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की पेमेंटची रक्कम एक तर एक्सपेंडिचरला येतो किंवा क्लोजिंगच्या असेटला. मग कॅरीड डाऊन हा कॅश इन हँड किंवा कॅश ॲट बँकचा क्लोजिंग बॅलन्स असतो म्हणून क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला रेकॉर्ड केलं आपण. कॅश इन हँड 7,000 आणि कॅश ॲट बँक 14,000. या पद्धतीने रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंटमधील अकाउंट्स आपण ट्रान्सफर केलं. आता जे काही ॲडजस्टमेंट्स उरलेले आहेत ते आपण सॉल्व करू आणि त्यानंतर हा प्रॉब्लेम टॅली करू. ॲडजस्टमेंट नंबर 1, 50% डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. म्हणजे मिळालेले जे डोनेशन आहे याच्यातलं 50% बिल्डिंग फंडसाठी आहे म्हणून 50% रक्कम डोनेशनमधून लेस करायचा. लेस 50% फॉर बिल्डिंग फंड. 15,000वर 50% येईल 7,500. आउटरला वजा करून 7,500. मग ही बिल्डिंग फंडची रक्कम असल्यामुळे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्डिंग फंडमध्ये ॲड करायचा. ॲड डोनेशन 7,500 आणि या दोघांची बेरीज करून रक्कम आउटरला येणार 54,500. पुन्हा एकदा डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, डोनेशन मधून लेस इन्कम साईडला आणि लायबिलिटी साईडला बिल्डिंग फंडमध्ये ॲड. याच पद्धतीने ॲडजस्टमेंट नंबर 2 हे जे इंटरन्स फीज आहे 1,700 त्यापैकी आपल्याला 70% कॅपिटलाइज करायचं आहे. कॅपिटलाइज करणं म्हणजे त्या इन्कम मधून लेस करणं आणि कॅपिटल फंड मध्ये ऍड करणं. म्हणून इंटरन्स फीज मधून लेस 70% कॅपिटलाइज. 1,700 रुपयावर 17% जर आपण रक्कम काढलं तर 1,190 एवढी रक्कम येते. एक कॅपिटलाइज करायचं आहे आपल्याला. मग 1,700 मधून 1,190 वजा केल्यानंतर आउटरला वजाबाकी येते 510. ही कॅपिटलाइज केलेली रक्कम
बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जो कॅपिटल फंड असेल त्याच्यामध्ये ॲड करायचा ॲड इंटरन्स फीज 1190. ज्या वेळेला आपण ओपनिंग बॅलन्स शीट टॅली करू तेव्हा आपल्याला कॅपिटल फंड मिळेल, ती रक्कम या ठिकाणी येणार. मग या दोघांची आपण नंतर बेरीज करू शकतो. हा झाला ॲडजस्टमेंट नंबर 2. आता ॲडजस्टमेंट नंबर 3 जे लास्ट इयरच्या सबस्क्रिप्शन बद्दल होता, जे ऑलरेडी आपण सॉल्व केलेला आहे. हे लास्ट इयर 16-17चा 500 रुपये आणि 17-18चा 1000 रुपये सबस्क्रिप्शन स्टील अरियर्स आहे, ते आपण रेकॉर्ड केलं. किती आउटस्टँडिंग होतं आणि रिसिप्ट साईडला किती मिळाला या दोन रकमींच्या वजाबाकीवरून ही रक्कम आलेली आहे. त्याच पद्धतीने ॲडजस्टमेंट नंबर 4 ज्याच्यामध्ये ओपनिंग बॅलन्सेस दिलेले होते ते देखील आपण ऑलरेडी ट्रान्सफर केलेला आहे. त्याच्यामध्ये बिल्डिंग फंड, बँक ओव्हरड्राफ्ट, लँड, स्पोर्ट्स मटेरियल आणि लास्ट इयरचे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन होते ते सर्व आपण रेकॉर्ड केलेला आहे. आता ॲडजस्टमेंट नंबर 5 जो आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन बद्दल. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयरचा आहे 8000 रुपये. करंट इयरची रक्कम नेहमी ॲड करायची असते, म्हणून सबस्क्रिप्शनमध्ये ॲड आउटस्टँडिंग रक्कम 8000, आउटरला 78000. हे करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे असेटच असतं. म्हणून आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनमध्ये जिथं आपण ऑलरेडी मागच्या 2 वर्षाचं 16-17, 17-18चा लिहिलो तिथं 18-19ची रक्कम 8000 लिहूया. मग तिघांची बेरीज आउटरला 9500. आणि आता उरला शेवटचा ॲडजस्टमेंट. क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल आहे 8000 आणि त्या 8000वर 12.5% डिप्रिसिएशन प्रोव्हाइड करायचं आहे. ओपनिंग स्टॉक हे त्या पर्टिक्युलर कन्झ्युमेबल असेटमध्ये ॲड करतात, तर क्लोजिंग स्टॉक त्याच्यातून लेस करायचा असतो. लेस क्लोजिंग स्टॉक 8000. मग दोघांची वजाबाकी किती रक्कम आउटरला येतो 72,000. जे चालू वर्षामध्ये 72,000 स्पोर्ट्स मटेरियल वापरल्यासारखा. म्हणजे शिल्लक असलेले स्पोर्ट्स मटेरियल क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला स्पोर्ट्स मटेरियल 8000. मग या 8000वर त्यांनी सांगितले की 12.5% डिप्रिसिएशन प्रोव्हाइड करा. मग 8000वर 12.5% डिप्रिसिएशन प्रोव्हाइड करू. लेस 12.5% डिप्रिसिएशन 1000 येतो. वजाबाकी केल्यानंतर आउटरला 7000. सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचरला टू डिप्रिसिएशन ऑन स्पोर्ट्स मटेरियल अमाऊंट याची 1000. या पद्धतीने सगळे ॲडजस्टमेंट्स आपण सॉल्व केलं. आता टॅली करूया. टॅली करताना सुरुवातीला ओपनिंग बॅलन्स शीट टॅली करायचा, ज्याच्यावरून आपल्याला कॅपिटल फंड मिळतो. टॅली करत असताना ओपनिंग बॅलन्स शीटची असेटची टोटल जास्त येणार. ओपनिंग बॅलन्स शीटची असेटची टोटल आहे 1,91,500. मग या 1,91,500 मधून बिल्डिंग फंडचं 47,000 आणि बँक ओव्हरड्राफ्टचं 32,000 लेस केल्यानंतर कॅपिटल फंड येतो 1,12,500. हा आलेला कॅपिटल फंड या ठिकाणी रेकॉर्ड करायचा 1,12,500 जे आपण ओपनिंग बॅलन्स शीट टॅली करून काढलेला आहे. त्याच्यामध्ये हा इंटरेस्ट फीज ॲड करूया. 1,13,690 एवढं या दोघांची बेरीज झाली. सरप्लस येणार आहे म्हणून रक्कम इनरलाच रेकॉर्ड केलं. आता हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट टॅली करू. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट टॅली करताना इन्कमची टोटल ह्या प्रश्नामध्ये जास्त आहे, तर एक्सपेंडिचरची टोटल कमी आहे. म्हणून जो काय आन्सर असेल तो आन्सर असणार आहे सरप्लस. कारण एक्सेस ऑफ इन्कम आहे दॅन एक्सपेंडिचर. या खर्चापेक्षा उत्पन्न जास्त असल्यामुळे आलेला आन्सरला आपण सरप्लस म्हटलं. तर
इन्कमची टोटल येते 1,63,010. या 1,63,010 मधून एक्सपेंडिचरची टोटल 1,43,700 एवढे येतो. म्हणून ही टोटल समोरासमोर द्यायचं. या टोटल मधून एक्सपेंडिचरची टोटल 1,43,700 लेस केल्यावर सरप्लस येतो 19,310. हा आलेला सरप्लस या कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचा. ऍड सरप्लस 19,310 टोटल आउटरला 1,23,000 1,23,000 एवढा येतो. सॉरी 1,33,000 नाही, 1,33,000 एवढा येतो. आणि आता या क्लोजिंग बॅलन्स शीटची दोन्ही साईडची टोटल करायचं. त्या दोन्ही साईडची टोटल सेम येणार, टॅली होणार आणि ती टोटल असणार आहे 1,87,500. 1,87,500. या पद्धतीनं हा प्रॉब्लेम समजून घ्या. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि हा प्रॉब्लेम आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. याच्या सोल्युशनबद्दल काही अडचणी असेल तर तुम्ही मला पर्सनली कॉल करून विचारू शकता.